प्राजक्तास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी मिसळ। मिसळचे तर भरपूर सगळे प्रकार आहे, पण आज आपण स्पेशली कोल्हापूर मिसळ बनवणार आहे। चला तर मग त्यासाठी काय काय घेतले ते बघूया। इथे मी मटकी घेतलेली आहे, हे मी उकडून घेतलेली आहे। मटकी इथे मी रात्रभर पाण्यात भिजत घातलेली होती। सकाळी याला हळद आणि मीठ टाकून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे। मटकी वेगळी आणि त्याचं जो पाणी आहे ते वेगळं काढलेलं आहे। बघा, मटकी आपण पूर्ण शिजवलेली नाहीये, अशी थोडीशी शिजवलेली आहे। याच्यासाठी खोबरं घेतलेलं आहे, एक कांदा घेतलेला आहे असा कट करून, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, लसूण, कढीपत्ता, टमाटर बारीक कट केलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कढई घेतलेली आहे, कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये थोडंसं असं तेल टाकलेलं आहे। आता यामध्ये आपण खोबरं टाकून घेऊ आणि छान असं भाजून घेऊ। बघा, आपलं खोबरं इथे छान भाजलं गेलेलं आहे, हे काढून घेऊ। कांदा भाजून घेऊ। यामध्ये जी हिरवी मिरची आहे त्याचे एकाचे 2 काप करून टाकून घेऊ। लसूण सुद्धा टाकून घेऊ आणि हे सगळं असं छान यामध्ये भाजून घेऊ। आपल्या इथे कांदा, लसूण आणि मिरची छान भाजून झालेलं आहे, हे सुद्धा आपण काढून घेऊ। आपलं खोबरं आणि कांदा, लसूण, मिरची ते थंड झालेलं आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ। सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं टाकू। खोबरं छान आपल्याला बारीक असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, खोबरं इथे मी छान असं बारीक करून घेतलं आहे। आता यामध्ये भाजलेलं जे कांदा, लसूण आणि मिरची आहे ते टाकून घेऊ। जिरं घालून घेऊ, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। बघा, आपलं इथे वाटण रेडी आहे, छान मी असं बारीक करून घेतलेलं आहे। मिसळ म्हटली की तर्रीही आली, त्यामुळे तेल टाकायला अजिबात कंजूसी करायची नाही। तेल गरम झालं, यामध्ये आता कढीपत्ता टाकून घेऊ, टमाटर टाकून घेऊ, हे छान असं यामध्ये शिजवून घेऊ। मध्ये जो आपण मसाला करून ठेवला होता तो टाकून घेऊ। मसाला छान असा आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। बघा, आपला मसाला छान इथे असा तेलामध्ये फ्राय करून झालेला आहे। यामध्ये आता काही सुके मसाले ॲड करू। सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे धने पावडर, हळद, लाल तिखट, इथे काश्मीरी मिरची पावडर घेतलेला आहे, हा गरम मसाला, मीठ आणि इथे थोडा माझ्याकडे चिकन मसाला होता तो घेतलेला आहे। लक्षात ठेवा, मिसळ आहे त्यामुळे आपल्याला तिखटाचं प्रमाण जास्तच ठेवावं लागणार आहे आणि काश्मीरी मिरची नक्की टाका, त्यामुळे कलर खूप छान येतो। हे मसाले यामध्ये छान टाकून घेऊ आणि भिजवून घेऊ। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पेस्ट काढून घेतलेली होती आपली कांदा लसूणची, त्यात मी थोडं पाणी घातलेलं आहे, ते यामध्ये टाकून घेऊ, छान असं शिजवून घेऊ। आता ही जी मटकी आहे आपण शिजवून घेतलेली, यातली थोडीशी मटकी आपल्याला या रस्स्यामध्ये टाकायची आहे, जास्त टाकायची नाही। हे छान असं मिक्स करून घेऊ। इथे मी मटकी उकडून घेतली होती, त्यातलं हे जे पाणी बाहेर काढून घेतलेलं होतं हेच यामध्ये टाकणार आहे। लक्षात ठेवा, हे पाणी टाकायचं म्हणजे काय होतं की आपला जो रस्सा आहे त्याची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित होते। हा सगळा यामध्ये टाकून घेणार आहे मी। याला छान असं मिक्स करून घेऊ। आता मी यामध्ये हळद आणि मिठाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे, कारण ज्यावेळेस मटकी उकळली होती त्यावेळेस त्यामध्ये सुद्धा हळद मीठ टाकलेलं होतं, तो माझा शॉर्ट घ्यायचा राहून गेलेला आहे, पण लक्षात ठेवा। बघा, किती छान अशी खळखळून याला उकळी आलेली आहे। आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ, हे छान असं मिक्स करून घेऊ। तर्री पण किती मस्त आलेली आहे। इथे आपला मिसळचा रस्सा सुद्धा तयार आहे, गरमागरम आपण सर्व करून घेऊ। आपली गरमागरम अशी मिसळ इथे रेडी आहे। आता आपण हे सर्व करून घेऊ। सर्वात आधी यामध्ये उकळलेली आपली जी मटकी आहे ती टाकून घेऊ। तर यामध्ये आपण फरसाण टाकून घेऊ, यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ। आता यामध्ये रस्सा टाकून घेऊ। बघा, किती छान अशी तर्री आली आहे आणि किती छान असा आपला रस्सा इथे रेडी आहे, हे यामध्ये टाकून घेऊ।
असं मिक्स करून घेऊ. किती मस्त दिसते ना आपली कोल्हापुरी मिसळ. असं बघूनच तोंडाला खूप पाणी सुटलेलं आहे. हे छान असं मिक्स करू. तर हे आपण गरमागरम असं हा हा वर थोडा कांदा टाकून घेऊ. थोडंसं आणखी याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊ.